ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। लातूर जिल्ह्यातील लातूर नांदेड महामार्गावरती चाकूर तालुक्यातील नांदगाव पाटी हा अपघाताचा ब्लॅक स्पॉट ठरलेला आहे। गेल्या दीड महिन्यामध्ये 3 अपघात या एकाच ठिकाणी झालेले असून ज्या दोघांना आपला जीव गमवावा लागलाय तर जवळपास 35 जण यामध्ये जखमी झालेले आहेत, तर दोघांना कायमचं अपंगत्व आलेलं आहे। 4 फेब्रुवारी रोजी कार आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील डॉक्टर गरड यांना आपला जीव यात गमवावा लागलाय। बघितलं तर त्याचा व्हिडिओ सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे अपघाताचा। आणि जी बस आपल्याला नांदेडकडून लातूरकडे येतानाची दिसत होती, त्याच वेळेस एक दुचाकी स्वार नांदेडकडून लातूरकडे येत असताना त्यांना नांदगावकडे उजवीकडे वळण्याची आवश्यकता दिसून आलेली आहे। परंतु अशा ठिकाणी रस्त्याची जर तुम्ही रचना बघितली तर उजवीकडे वळण्यासाठी एक एक्स्ट्रा लेन म्हणजे अधिकची जी काही मार्गिका आहे ती तयार केली जाते। तर पहिल्यांदा ज्याला उजवीकडे वळायचं आहे त्यांनी उजवीकडे त्या लेनला जाऊन उजवीकडे वळणं अपेक्षित आहे। परंतु दुचाकी स्वार जे आहे ते एकदम डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे येताना आपल्याला दिसत आहेत। त्याच्यामुळं अचानक ही जी काही परिस्थिती उद्भवली त्याला ते म्हणजे टाळण्यासाठी बस चालकांनी त्या प्राप्त परिस्थितीमध्ये उजवीकडे बस घेतली। परंतु आपण परत एकदा व्हिडिओ जर बघितला, आमचे अधिकारीसुद्धा चालकाशी बोललेले आहेत, तर डाव्या बाजूची जी दोन्ही चाक आहेत पुढचं आणि मागचं, तर त्या डिव्हायडरच्या कठड्यावरून गेल्यामुळं म्हणजे थोडंसं इम्पॅक्ट झाल्यामुळं ही बस खरं तर उलटल्याचं त्या ठिकाणी दिसून आलेलं नाही। आता स्पीड ब्रेकरबद्दल नॅशनल हायवे जी अथॉरिटीचे जे अधिकारी आहेत ते त्याच्याबद्दल सविस्तर सांगतील, परंतु माझ्या माहितीप्रमाणे राष्ट्रीय महामार्गावरती स्पीड ब्रेकर आपल्याला लावता येत नाहीत। आणि अशा प्रकारे स्पीड ब्रेकरचं काम करण्यासाठी रमलर स्ट्रीपची उपाययोजना केली जाते। आमचे अधिकारी वेळोवेळी त्याचा सर्वे करत असतात। मी पण स्वतः आता बघितलं तर रमलर स्ट्रीपची संख्या आणि ते आता सध्या इंटॅक्ट आहेत, रोड सायनेजेस आहेत। परंतु आपण जसं म्हणता की अशा प्रकारचे जे काही घटना याची पुनरावृत्ती होऊ नये, तर रमलर स्ट्रीपची संख्या आणि त्याची जी उंची आहे ती थोडीशी वाढवता येईल का, याबद्दलही आम्ही त्यांच्याशी बोलू। यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतो। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।